पहिल्याच सामन्यामध्ये साई विघ्नेश संघासाठी ओमकारने जी बॅटिंग केली, बऱ्याच काळापर्यंत ओमकारची बॅटिंग लक्षात ठेवली जाईल. हायलाईटसुद्धा येतील tenniscricket.in वर. ओमकारच्या या इनिंगचे टोटल 12 बाउंड्रीज साई विघ्नेश संघाच्या होत्या आणि त्यामध्ये ओमकार एकटा ओमकार मैदानावर खेळला, लढला, नडला आणि 12 बाउंड्रीज, यामध्ये 11 बाउंड्रीज त्याच्या बॅटच्या स्वरूपात, 1 बाउंड्रीज एक्स्ट्राची. आणि या मोठ्या विशालकाय आव्हानासमोर खेडेकर वॉरियर्स संघ पूर्णतः निष्प्रभ होतोय. साई विघ्नेश संघ दिमागदार रीतीने अंतिम फेरीमध्ये प्रवेश करतोय. पहिला क्वालिफायरचा सामना यात बाजी मारतोय साई विघ्नेश संघ. मात्र जर खेडेकर वॉरियर संघाला नशिबाने साथ दिली तर हाच सामना आपल्याला पुन्हा सुद्धा पाहायला मिळेल. मात्र दुसऱ्या बाजूने टीम सुनील आणि टीटी वॉरियर संघाचा इरादा असेल दुसऱ्या क्वालिफायरसाठी आपला संघ पात्र करावा, कारण या दोन्ही संघांसाठी ही शेवटची संधी. मालवणी कोकणीमध्ये एक म्हण असा, जत्रा येतच असतात फिरणाऱ्या घोपानवया. अगदी तसा स्पर्धा सुद्धा होत असतात खेळणाऱ्या घोपानवया. पण सातारी प्रीमियर लीग सारखी स्पर्धा जी वर्षातून एकदा होता, खेळण्याची संधी, जिंकण्याची संधी, ती सुद्धा वर्षातून एकदा. आणि त्यामुळेच या दोन्ही टीमसाठी ही शेवटची संधी. या संधीचा तुमका सोना करूचा लागतला, रोडियम करूचा लागत, प्लॅटिनम करूचा लागत. कारण ही संधी आता जर हातातून निसाटली तर डायरेक्ट पुढच्या वर्षी. स्ट्रायकर एंडवर हितेश मोरे पहिला चेंडू स्वीप करतोय. डॉट बॉल. पहिला चेंडू बॉलिंग मार्कवर गोलंदाज नंदेश. टीटी वॉरियर संघाने टॉस जिंकून घेतलाय. बॅटिंगचा निर्णय. हितेश मोरे स्ट्रायकर एंडवर. खराब चेंडू हायटेड आहे, पंचांचा इशारा, नो बॉल. धावसंख्येची अजूनही सुरुवात होणं बाकी. एक ताकदवान फटका, बॅकफुट पंच हितेश मोरेच्या बॅटमधून, क्रॅकिंग शॉट. ही पहिली बाउंड्री. नो बॉलवर बाउंड्री, म्हणजे 1 बॉल आणि 1 बाउंड्री. यावेळी सुंदर टप्पा पकडलाय, अगदी गुल्डन स्पॉटच्या जवळ. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहतोय, डॉट बॉल स्थिरावतोय. 2 चेंडू आणि 1 बाउंड्री काउंट होते. हा वाईड बॉल. पहिल्याच चेंडूवरचा चौकार, थोडासा प्रेशर नंदेशवर झळकतोय. नंदेशच्या चेहऱ्यावरच्या रेषा थोड्याशा गडद झाल्यात, चेहरा थोडासा ताणला गेलाय, टेन्स वाटतोय. मात्र त्याचा परिणाम गोलंदाजीवर जाणू द्यायचा नाही. पण फलंदाज हितेश मोरे आपल्या टीमसाठी पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने गॅप शोधतोय. यापूर्वी कव्हर क्षेत्ररक्षकाच्या डाव्या बाजूने आणि यावेळी कव्हर क्षेत्ररक्षकाच्या उजव्या बाजूने खणखणीत, आकर्षक, लाजवाब, दणदणीत बाउंड्री. दुसरी. वाईड वाईड वाईड. प्रेशर प्रेशर आणि प्रेशर. ज्यावेळी कुकरमधील प्रेशर वाढतो, शिट्टी वाजते, मैदानावरील प्रेशर वाढतो, तेव्हा वाईड दिसतो. दुसरा वाईड या ओव्हरचा आणि यावेळी आता प्रेशर असेल. अजून एक वाईड देऊन जाईल बाउंड्री आणि येते ती बाउंड्री. खूपच निराश होत आहे त्याचे सहकारी टीम सुनील. ज्या प्रकारे शंकरने सुरुवात केली, 3 बॉल आतापर्यंत झालेत आणि 3 बॉलमध्ये 3 बाउंड्री, यामध्ये 2 हितेशच्या बॅटमधून आणि 1 एक्स्ट्राच्या रूपात. 3 चेंडू आणि 3 बाउंड्रीज. ज्या प्रकारे ओमकारने साई विघ्नेश संघासाठी फ्लाइंग स्टार्ट दिला होता, अगदी तसाच आक्रमक, स्वप्नील आणि स्वप्नवत स्टार्ट देताना दिसतोय तो हितेश मोरे. बॉलिंग मार्कवर यतीन. यतीनचा पहिला चेंडू खूपच खराब, आखूड टप्प्याचा, खूपच वेळ होता. अगदी झोपून उठून चहा पिऊन सुद्धा या चेंडूवर चौकार मारला असता. अशा चेंडूची पर्वणी साधली जाते. अजून एक चौकार. हा चौकार मात्र मिस करतोय हितेश. गॅपमध्ये जाणं गरजेचं होतं. थेट कव्हर क्षेत्ररक्षकाच्या हाती डॉट बॉल. डॉट बॉल. 5 चेंडू समाप्त. 5 बॉलमध्ये 4 बाउंड्रीज. हितेश ओमकार प्रमाणेच आक्रमक बॅटिंग करतोय या सामन्यामध्ये आणि यावेळी अगदी काही इंचाने निर्धारित रेषेवरून चेंडू मैदानाच्या बाहेर जातोय आणि हितेश मोरेला परतावं लागेल. आणि हितेश बाद झाल्यानंतर जो जल्लोष पाहतोय टीम सुनीलसाठी, यावरून लक्षात येईल या विकेटचं महत्त्व. विकेट नंबर 1 आफ्टर द एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. स्कोर 4 बाउंड्रीज.
4 चौकार, पहिल्या षटकाची संगता, गोलंदाजीत बदल आणि बॉलिंग मार्कवर शैलेश कोरगावकर. न्यू बॅटर युगेश. शैलेश कोरगावकर यांचा पहिला चेंडू युगेशसाठी. वाईट बॉलने सुरुवात केली जाते. आयत्यार कोयतो जे का म्हटलं जातं तो वाईट बॉल, पण अंडरआर्म क्रिकेटमध्ये 3 वाईड पडले तर एक आयत्यार कोयतो बसतलो. दुसरो वाईड सलग दुसरो. शैलेश चेंडूचा टप्पा नियंत्रित करावा लागेल, कारण दिशा, टप्पा, वेग याच्यावर नियंत्रण ठेवलं तरच नियंत्रित गोलंदाजी होईल. अन्यथा पहिल्या सामन्याप्रमाणेच एक मोठं आव्हान आपल्या समोर राहील. आतापर्यंत 4 बाउंड्रीज, 7 चेंडूंची सांगता. कव्हरच्या दिशेने करेक्शन नीट नव्हतं, चेंडू मिडल झाला नव्हता. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. 4 बाउंड्रीज आतापर्यंत. बॉलिंग मार्कवर शैलेश. यावेळी आखो टप्प्याचा चेंडू. टप्पा पडल्यानंतर आतल्या दिशेने वळतोय. अजून एक डॉट बॉल. या ओव्हरमधील 2 डॉट बॉल. वाईड बॉल. तिसरा वाईड, त्यामुळे बाउंड्री काउंट केली जाते. 5वी बाउंड्री. बॅटची इनर एज घेऊन चेंडू पहिल्या स्लीपमध्ये. नो मॅन्स लँड. 3 चेंडू होत आहेत समाप्त. आतापर्यंत 5 बाउंड्रीज या इनिंगमध्ये. टीम सुनील संघासमोर एक मोठं आव्हान उभं करण्याचा प्रयत्न असेल. टी वॉरियर संघाचा टप्पा पडतोय, चेंडू थोडासा वळतोय, खाली राहतोय. शैलेश सरांकडे अपील केलं होतं शैलेश या गोलंदाजाने, मात्र शैलेश सर सुद्धा त्याच्याकडे विचारतायत कशासाठी होतं हे अपील. न्यू बॅटर शैलेश तिवरेकर. 3 शैलेश एकाच लाईनमध्ये आलेत. बॉलिंग मार्कवर शैलेश, स्ट्रायकर एंडवर शैलेश तिवरेकर. बॉलिंग मार्कवर बॉलर शैलेश आणि अंपायरच्या भूमिकेत शैलेश मिस्किन. शेवटचा चेंडू. डॉट बॉलने सांगत होते दुसऱ्या ओव्हरची. या ओव्हरमध्ये शैलेश यांनी एक्स्ट्राच्या रूपात 1 वाईड दिला, पण तरी सुद्धा नियंत्रित गोलंदाजी म्हणायला हरकत नाही. फक्त एकच चौकार त्यांनी खर्च केलाय. रोखून धरलंय त्यांनी गोलंदाजी. वाहती गंगाजी पहिल्या षटकामध्ये 4 चौकारांवर पोचली होती. या षटकात फक्त 1 बाउंड्री. टी वॉरियर संघ प्रथम फलंदाजी करताना संघाचे वरिष्ठ खेळाडू शैलेश तिवरेकर या स्पर्धेचे ऑफिशियल्स म्हणून सुद्धा गेली 6 पर्व त्यांचं सहकार्य आम्हाला सर्वांना लाभतंय. शेवटच्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर रोहित आणि स्ट्रायकर एंडवर शैलेश तिवरेकर. स्वीप करण्याचा प्रयत्न. थोडी गती कमी होती या चेंडूमध्ये, ताकद नव्हती, त्यामुळे टायमिंग करणं, मिडल करणं थोडंसं कठीण झालंय. डॉट बॉलने सुरुवात होते तिसऱ्या ओव्हरची. वाईड बॉल. रोहित कडून हा वेगवान चेंडू भरकटतोय दिशेपासून, टप्प्यापासून. वाईड बॉल येतोय. पंच शैलेश सरांचा इशारा. हा पहिला वाईड असल्यामुळे थोडासा प्रेशर कमी असेल. थायपे ॲडवरचा चेंडू. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. स्थिरावलंय. धावसंख्या 5 बाउंड्रीजवर. वाईड नंबर 2. आता मात्र प्रेशर येईल रोहितवर. दुसरा वाईड या ओव्हरचा. एक्स्ट्राच्या चौकारापासून आता मात्र अगदी उंबरठ्यावर उभा आहे, कड्यावर उभा आहे. कोणत्याही क्षणी कडेलोट होऊ शकतो अशी गंभीर स्थिती गोलंदाजाची. 2 वाईड. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. ज्या प्रकारे टप्पा पकडला या मागच्या 2 चेंडूंसाठी रोहितचं कौतुक करावं लागेल. 2 वाईड टाकल्यानंतर सुद्धा सुंदर गोलंदाजी. पुन्हा एकदा बॅट चिकड. डॉट बॉल. धावसंख्या स्थिरावलेली 20, म्हणजे 5 बाउंड्रीज आतापर्यंत. 2 चेंडू शिल्लक. आउट ऑफ द पार्क. 3 रजनीमधील पहिलाच फटका जो डगआउटच्या वरून गेलाय. खरं तर अंडरआर्म क्रिकेट जेव्हा आम्ही बऱ्याच वेळा बघितलंय, मैदानाच्या बाहेर जाणारे बरेच फटके असतात, मात्र गोमंतक भूमीतील या खेळाडूंचं कौतुक आहे. खऱ्या अर्थाने अंडरआर्म क्रिकेट तुम्ही खेळताय मित्रांनो, कारण गेल्या 3 रजनीमध्ये एकमात्र फटका जो डगआउटच्या वरून गेला. यावरून या खेळावर तुमचं प्राबल्य किती आहे, प्रभुत्व तुम्ही किती मिळवलंय, या गोमंतक भूमीच्या खेळाडूंचं कौतुक आहे. खऱ्या अर्थानं अंडरआर्म क्रिकेट आपण खेळताय, जगताय
रुजवताय फुलवताय, यावेळी कव्हरच्या दिशेने एक सुंदर आकर्षक नजाकतदार फटका जो देऊन जातोय टीटी वॉरियर संघाला चौकार क्रमांक 6 आणि टार्गेट असेल समोर 7 बाउंड्रीचं, 7 चौकारांचं. सामना आहे पहिला एलिमिनेटर. टीटी वॉरियर्सने जिंकलाय टॉस, घेतली बॅटिंग, खेचलेत 6 चौकार. विजयासाठी 7 बाउंड्रीचं टार्गेट टीम सुनील संघासमोर. यानंतर सामना असेल केडेकर वॉरियर्स आणि या चालू सामन्यातील विजेता संघ. त्याचबरोबर ऑल गोवा लेवलचे लॉट्स ड्रॉ जाहीर होत आहेत. शिवगणेश सातेरी, राष्ट्रवादी बॉईज, द्वारकामाई स्पोर्ट्स क्लब आणि अनंत साई या चारही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे. या चारही टीमचे कॅप्टन आपण आपला कॅप्टन पाठवावा कॉमेंट्री बॉक्सच्या उजव्या बाजूला. आम्ही ड्रॉ करतोय, चिठ्ठ्या उडवतोय. ऑल गोवा लेवलची सेमीफायनलची लढत आणि त्यासाठी चिठ्ठ्या तयार आहेत. शिवगणेश सातेरी, राष्ट्रवादी बॉईज, द्वारकामाई स्पोर्ट्स क्लब आणि अनंत साई या चारही टीमच्या कॅप्टनसाठी हा पुकार असेल. आपण यावं, ड्रॉ करतोय आम्ही ऑल गोवा लेवलसाठी. शिवगणेश सातेरी, राष्ट्रवादी बॉईज, द्वारकामाई स्पोर्ट्स क्लब आणि अनंत साई या चारही टीमचे कॅप्टन आपण रिकाम्या असलेल्या डगआउटमध्ये येऊन बसायचं आहे, ही आपल्यासाठी सूचना आहे. आम्ही चिठ्ठ्या बनवतोय. या चालू सामन्यानंतर लगेचच ड्रॉ केला जाईल ऑल गोवा लेवलचा. त्यासाठी आपण सज्ज राहावं चारही कॅप्टन. या चालू सामन्यानंतर लगेचच ऑल गोवा लेवलचा ड्रॉ आपल्या समक्ष जाहीर केला जाईल. मैदानावर जाऊया 7 बाउंड्रीचं टार्गेट घेऊन. यतीन स्ट्रायकर एंडवर आणि बॉलिंग मार्कवर विवेक. पहिला चेंडू डॉट बॉलने सुरुवात करतोय विवेक. नो बॉल, नो बॉल. शैलेश सर, एक रिक्वेस्ट होती. शैलेश सर, इथून अंपायर दिसत नाही, आपण जरा प्लीज आमच्यापर्यंत डिसिजन पाठवा. थँक्यू. वैभव सर स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत, शैलेश सर मुख्य पंचांच्या भूमिकेत. पहिला चेंडू नो बॉल, वाईड बॉल. विवेक आक्रमक सुरुवात करण्याचा प्रयत्न. पहिल्या दिवसापासून आपण विवेकची गोलंदाजी पाहिली. पहिल्या षटकात अगदी दिशा, टप्पा, वेग याच्यावर नियंत्रण ठेवणारा हा गोलंदाज यावेळी मात्र या सगळ्यापासून भरकटतोय. एक नो बॉल, एक वाईड बॉल. नो बॉलचं प्रेशर नसेल यावेळी. यतीन बाल बाल बचावतोय. डॉट बॉल पहिला स्कोर शीटवर नोंद केला जातोय. पहिला डॉट बॉल. एक नो बॉल, एक वाईड बॉल. एका वाईडचं थोडासा प्रेशर आहे कारण 3 वाईडसाठी एखादा चौकार मिळेल. यावेळी क्षेत्ररक्षण बघा, पिंट्याकडून दर्जेदार क्षेत्ररक्षण. पिंट्याची हेअरस्टाईल सुद्धा आज जरा स्पेशल आहे या स्पर्धेसाठी. दुसरा बॉल डॉट ठरतोय. लाईट जरा बाहेरच्या, टू व्हीलर धारक प्लीज कॉपरेट. यतीन. ओ व्हॉट अ सेव. टाळ्या वाजवा मित्रांनो या खेळाडूसाठी. काय एफर्ट दिला या खेळाडूने. ईशांत ज्याचं नाव आहे. अप्रतिम दर्जेदार क्षेत्ररक्षण. 1 स्टेप अहेड. शैलेश मिस्किन सर बघतायत या खेळाडूकडे. असं क्षेत्ररक्षण गरजेचं होतं सर पहिल्या मॅच मध्ये सुद्धा. ईशांत लाजवाब क्षेत्ररक्षण. अजूनही पहिल्या बाउंड्रीची प्रतीक्षा आहे. ताकदवान फटका. यावेळी शैलेश तिवरेकर. व्हॉट अ सेव. ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण सजवतायत करतायत टीटी वॉरियर संघाचे क्षेत्ररक्षक. टीम सुनीलला 7 बाउंड्रीचं टार्गेट जणू काही त्यांनी ते डबल बनवलंय, मोठं बनवलंय. आभाळा एवढं बनवलंय, पहाडा एवढं बनवलंय. आतापर्यंत 2 चांगले फटके त्यांनी स्टॉप केलेत. यतीन यांचे 2 चौकार वाचवलेत आपल्या टीमसाठी. यावेळी पुन्हा एकदा पिंट्या.
आपल्या दर्जेदार हेअरस्टाईल प्रमाणेच अप्रतिम क्षेत्ररक्षण सुद्धा पिंट्याकडून पाहायला मिळते. दुसरा चौकार पिंट्याने वाचवलाय. या ओव्हरमध्ये 4 दर्जेदार फटके जे यतीन यांचे वाया गेलेत, कारण समोर क्षेत्ररक्षण टीटी वॉरियर्सने अप्रतिम केलंय, पहाडाप्रमाणे केलंय, भिंतीप्रमाणे केलंय. पहिल्या षटकातील शेवटचा बॉल, बॉलिंग मार्कवर विवेक. यावेळी मात्र चौकार जातोय, कारण शैलेश तिवरेकर सर चेंडूचा टप्पा बघून आधीच आपल्या थोडेसे डाव्या बाजूला गेले होते, मात्र यतीनने ही बाजू हेरली आणि शैलेश तिवरेकर यांच्या उजव्या हाताकडून त्याने फटका खेळला होता. ताकदवान कव्हर ड्राईव्ह होता, संधी नव्हती, कारण शैलेश सरांचा तोल थोडासा आधीच डाव्या बाजूला गेल्यामुळे. एक चौकार वसूल होतोय, एक बाउंड्री पहिल्या षटकामध्ये. 7चं टार्गेट, पहिली बाउंड्री. आणि यतीन या वाघाच्या जिभेला आता रक्त लागलंय. हा वाघ नक्की धोकादायक ठरेल, पण बॉलिंग मार्कवर हितेश मोरे. वाईडने सुरुवात करतो हितेश. अशीच एक्स्ट्राने सुरुवात केली होती पहिल्या षटकामध्ये विवेक यांनी, पण त्यानंतर त्याने वापसी केली. हितेश पण तसंच काही करेल का, की दुसऱ्या बाजूने यतीन यावेळी गॅप शोधेल? गॅप शोधली पुन्हा एकदा कव्हर्स रिजन मध्ये. फेअर डिलिव्हरी पंचांचा इशारा येतोय आणि त्याला बॅटर यतीन चॅलेंज करतायत, रिव्ह्यू घेतायत नो बॉलसाठी. ज्या प्रकारे चेंडू पडलाय सध्या तरी थोडंसं चित्र बॅटरच्या फेवरमध्ये दिसतंय. मैदानाच्या बाहेरून मात्र अजूनही पंचांची करडी नजर या चेंडूवर असेल. काय झालंय नेमकं या बॉलवर? अंडरआर्म क्रिकेट, खूप रॅपिड क्रिकेट. पहिल्या दिवशी मी सांगितलं होतं आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा अंडरआर्म क्रिकेट खेळलं गेलं, अर्थात ते खेळलं गेलं नव्हतं. ती खिलाडू वृत्तीच्या अपोजिट घटना घडली होती ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड संघाविरुद्ध. एका चेंडूत 7 धावांची गरज असताना ग्रेग चॅपल यांनी आपल्या लहान भावाला सांगितलं होतं अंडरआर्म चेंडू टाकण्यासाठी. न्यूझीलंड संघाविरुद्ध ब्रायनी हा फलंदाज स्ट्रायकर एंडवर असताना आंतरराष्ट्रीय स्तरावरील तो पहिला आणि शेवटचा अंडरआर्म चेंडू. शिवगणेश सातेरी, राष्ट्रोळी बॉईज, द्वारकामाई स्पोर्ट्स क्लब आणि अनंत साई, चारही टीमचे कॅप्टन लगेच या. आम्ही ड्रॉ करतोय ऑल गोवा लेवलचा. 4 टीमचे कॅप्टन लगेच चला, लगेच आम्ही ड्रॉ करतोय. राष्ट्रोळी बॉईज, द्वारकामाई स्पोर्ट्स क्लब, अनंत साई आणि शिवगणेश सातेरी. कोणी असेल तरी चालेल आपला रिप्रेझेंटेटिव्ह, कोणी नसेल तरी चालेल. आपण आहात असं गृहीत धरून आम्ही ड्रॉ करतो. यानंतर लगेचच ऑल गोवा लेवलसाठी सेमी. तिसऱ्या पंचांचा इशारा येतो, इट्स फेअर डिलिव्हरी. संपूर्ण स्पर्धेत दर्जेदार अंपायरिंग पाहिली आपण आणि वैभव सरांनी हा निर्णय दिलाय फेअर डिलिव्हरी. चौकार तर मिळतोय, मात्र फेअर डिलिव्हरी हितेश मोरे यांची. 2 बाउंड्रीज आतापर्यंत, 7 बाउंड्रीजचा पाठलाग. टार्गेट शिवगणेश सातेरी, राष्ट्रोळी बॉयज, द्वारकामाई स्पोर्ट्स क्लब, अनंत साई. तिसरी बाउंड्री, खराब चेंडू होता. राष्ट्रोळी बॉईज आणि शिवगणेश सातेरी कॅप्टन उपस्थित आहेत. द्वारकामाई स्पोर्ट्स क्लब आणि अनंत साई आपण उपस्थित आहात असं गृहीत धरून आम्ही चिठ्ठ्या उडवतोय ऑल गोवा लेवलच्या ड्रॉच्या. द्वारकामाई स्पोर्ट्स क्लब आणि अनंत साई आपण जर ड्रॉ पाहणार आहात तर जरा लवकर या. ऑल गोवा लेवलचा ड्रॉ. प्रथम पारितोषिक रुपये 25,000, द्वितीय पारितोषिक रुपये 15,000. सेव्ह केला जातो शैलेश तिवरेकर सरांकडून. 3 बाउंड्रीज आतापर्यंत स्क्रीनवर आपण पाहिल्या. 7 बाउंड्रीचं टार्गेट. पहिला एलिमिनेटरचा सामना, जो संघ जिंकेल त्याला अजून एक संधी, जो संघ हरेल त्याचा प्रवास या पर्वात समाप्त होईल. पण यावेळी यतीन एका बाजूने लढतोय आपल्या टीमसाठी. आपल्या टीमचं जहाज विजयाच्या किनाऱ्यावर लावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न एका बाजूने यतीनकडून पाहायला मिळत आहेत. थोडंसं 4 चेंडू संपलेत. चार चेंडू संपलेत. 3 बाउंड्रीज आतापर्यंत काउंट झाल्यात. 7चं टार्गेट आहे. यावेळी कव्हर्स मध्ये एक मोठा गॅप दिसतोय आणि ज्याप्रमाणे यतीन मगापासून त्या कव्हर्स मध्ये चेंडू टोलावतोय, मला वाटतं 3 खेळाडू कव्हर्स मध्ये लावावे लागतील.
टी वॉरियर संघाचा जर विचार केला, आपण वारंवार फुल टॉस देत आहे, ओव्हर पिच टाकताय, बॅटर खूप चांगली बॅटिंग करतायत. टोटल 5 बाउंड्रीज झाल्यात, एक चेंडू उरल्यात, 5 पोरी झाल्यात. पाच बाउंड्रीज, 5 फोरी रिक्वायर्ड. 2 मोर. यावेळी मिनी हेलिकॉप्टर, लंगॉनच्या दिशेने डॉट बॉल. शेवटच्या षटकामध्ये सामना येतोय आणि शेवटच्या षटकात विजयासाठी 2 बाउंड्रीजचं टार्गेट असेल. बॉलिंग मार्कवर शैलेश तिवरेकर. द एक्सपिरियन्स दाय नेम इज शैलेश. या मैदानावर 2 शैलेश मोठा अनुभव घेऊन खेळतायत, कधी पंचगिरी करतायत. या स्पर्धेच्या यशस्वीततेसाठी गेली 6 पर्व हे दोन्ही शैलेश आमच्या सगळ्या सदस्यांसोबत झटतायत. श्री सातेरी बॉयज स्पोर्ट्स अँड कल्चरल असोसिएशनच्या सगळ्या सदस्यांचे आभार एवढ्या सुंदर देखण्या स्पर्धेच्या आयोजनासाठी. नो बॉल आणि याच्यावर येतोय चौकार. ईशान्य क्षेत्ररक्षण सुंदर केलं होतं, पिंट्याचा बॅकअप थोडासा उशिरा आला. चेंडू जातोय सीमापार. 6 बॉल अजूनही बाकी, एक फक्त बाउंड्री आवश्यक असेल. सेमीफायनलचे दरवाजा उघडण्यासाठी 6 बॉलमध्ये 1 बाउंड्री गरजेची. ती बाउंड्री येते यतीनच्या बॅटमधून. टीम सुनील क्वालिफायर 2 साठी खेडेकर वॉरियर संघासमोर आपलं आव्हान निर्माण करेल. तत्पूर्वी या स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल टी वॉरियर संघ आपले मनपूर्वक आभार आणि आपल्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी श्री सातेरी बॉयज स्पोर्ट्स अँड कल्चरल असोसिएशनच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ड्रॉ होतोय ऑल गोवा लेवलचा. शिवगणेश सातेरी, राष्ट्रवादी बॉईज, द्वारकामाई स्पोर्ट्स क्लब आणि अनंत साई या 4 टीमच्या दरम्यान. आपण पाहतोय श्री सातेरी बॉयज स्पोर्ट्स अँड कल्चरल असोसिएशन आयोजित सातेरी प्रीमियर लीग अंडरआर्म टुर्नामेंट ऑल गोवा लेवलची स्पर्धा आणि त्याचा ड्रॉ जाहीर होतोय. शिवगणेश सातेरी, राष्ट्रवादी बॉयज, द्वारकामाई स्पोर्ट्स क्लब आणि अनंत साई या 4 टीमच्या दरम्यान. तर पहिला सेमीफायनल होईल. ऑल गोवा या गटातील सेमीफायनलचा थरार आपल्या समोर जाहीर होतोय. पहिला सेमीफिनाले शिवगणेश सातेरी वर्सेस अनंत साई. एकदा टाळ्या वाजू या दोन्ही टीमसाठी. टॉस होतोय पहिल्या सेमीफिनालेसाठी आणि त्यानंतर दुसरा सेमीफिनाले होईल राष्ट्रवादी बॉयज बनाम द्वारकामाई स्पोर्ट्स क्लब. आपण पाहतोय श्री सातेरी बॉयज स्पोर्ट्स अँड कल्चरल असोसिएशन आयोजित सातेरी प्रीमियर लीग अंडरआर्म टुर्नामेंट 6व पर्व. थँक्यू. Hello, 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 check.
हॅलो